नमस्कार, स्वागत आहे आपलं जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी। आज आपण आहोत बीडच्या बालेपीर भागामध्ये। या ठिकाणी आपण पाठीमागे बघतोय की या ठिकाणी एक स्मशानभूमी तुम्हाला दिसते आहे। या स्मशानभूमीकडं म्हणजे येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे लोक ज्या लोकांचे मृत्यू होतात त्या लोकांच्या शेवटच्या अंत्यविधीसाठी अनेक गावामध्ये अशा स्मशानभूमी असतात। बीडमध्ये अनेक ठिकाणी अशा स्मशानभूमी आहेत, परंतु या स्मशानभूमीकडं येण्याचं एक विशेष कारण असं आहे की स्मशानभूमी जरी नगरपालिका पालिकेची जरी असली तरी या नगरपालिकेच्या मालमत्तेवर प्रायव्हेट लोक म्हणजे कुणी नागरिक असतील किंवा काही कंपन्या असतील, ह्या कसा ताबा मारतात किंवा अतिक्रमण करतात हे मी विशेष करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। ही स्मशानभूमी बीडच्या बालेपीर अंकुशनगर भागामध्ये आहे। विशेष करून म्हणजे बीडचा पोलीस ग्राउंड त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि या स्मशानभूमीच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती एका कंपनीचं शेड आणि त्या शेडची जी भिंत आहे ती याच भिंतीवरती उभी करण्यात आलेली आहे। मात्र नगरपालिकेचं याकडे किंचितही लक्ष नाहीये। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत अर्ज केलेले आहेत, हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र नगरपालिका या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही। म्हणजे यामागे असे आरोप लावले जातात की नगरपालिकेचे संबंधित विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या कंपनीच्या मालकाकडनं काहीतरी चिरीमिरी घेऊन ते गप्प बसलेले आहेत। त्यामुळे या कारखाना जो बाजूला आहे त्या कारखान्याची भिंत तिथे असून सुद्धा ते त्याच्यावर कारवाई करत नाहीत। ही भिंत खरी आहे की नाही त्याची वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवतो। बीडच्या बालेपीर भागातील अंकुशनगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ही स्मशानभूमी आहे आणि आपण पाहू शकतो की ही जी भिंत दिसते तुम्हाला ही स्मशानभूमीची पाटभिंत आहे, म्हणजे मागच्या बाजूची भिंत आहे। आणि मी तुम्हाला दाखवतो विशेष करून की या ठिकाणी या भिंतीला हे पहा, ही भिंत जी आहे ह्या भिंतीच्या वरती हे बांधकाम दिसते तुम्हाला। आणि विशेष करून ही जी भिंत आहे ही एका प्रायव्हेट कंपनीची भिंत आहे। ममता इंडस्ट्रीज नावाचं हे काहीतरी कंस्ट्रक्शन आहे किंवा इकडे काहीतरी निर्मिती होते असं ऐकण्यात आलंय। मात्र ही जी भिंत आहे ती भिंत पूर्ण म्हणजे स्मशानभूमीच्या वरती बांधकाम केलेलं तुम्हाला दिसतंय। म्हणजे चक्क हा अतिक्रमणाचा भाग आहे। शासकीय जागेवरती अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येत आहे। भिंत वरी बांधले स्मशानभूमीच्या जागेवरतीच बरीचशी कंपनीचा जो भाग आहे तो स्मशानभूमीच्या आतमध्ये गेलेला तुम्हाला दिसून येतोय। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवलेला आहे। आमच्याही जेव्हा लक्षात आलं किंवा या ठिकाणी सरकारी जागेचा उपयोग प्रायव्हेट कंपनीवाले कसं घेतात हे प्रत्यक्षात आज आम्ही तुम्हाला दाखवतोय। आणि इथे आल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते की ममता इंडस्ट्रीज नावाचा हा जो प्रकल्प आहे, इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीनी बरीचशी जागा स्मशानभूमीची घेतलेली आहे आणि त्याच स्मशानभूमीच्या भिंतीवरती वरी बांधकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आता याबाबत बीडची नगरपालिका संबंधित विभाग काय कारवाई करतोय आम्ही याबाबत पाठपुरावा तर करणारच आहोत। मात्र या अगोदर अनेक तक्रारी केलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत बीडच्या नगरपालिका विभागाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। अनेक कार्यकर्त्यांनी आरोप लावलेले आहेत की त्यांनी या प्रकरणामध्ये चिरीमिरी घेऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आम्ही आता न्यूज 23 एक्सप्रेस आणि जनजागृती न्यूजच्या माध्यमातून हा सगळा प्रकार उघड पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। जनजागृती न्यूज महाराष्ट्र, महादेव सवई, बीड।